आपण बघतोय दिवसेंदिवस ह्या बलात्काराच्या घटना ज्या आहेत त्या दररोज वाढत आहे आणि कोणतं वय हे कुठेच बघितलं जात नाहीये. चिमुकले असो किंवा वृद्ध असो किंवा मुलगी असो किंवा महिला असो यांच्यावर अन्याय होतच आहे आणि यावर कोणतीच कठोर कार्यवाही होत नाहीये. जो आरोपी आहे त्यांच्याकडे आरोपी सिद्ध होतोय, त्याचे पुरावे असताना देखील कोणती शिक्षा घेत नाहीये, शिक्षा देत नाही त्या आरोपीला. तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. नेमकं आपलं शासन सरकार करतं काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहे आणि त्या घटनेला कोणीच काहीच जर शिक्षा देत नाही किंवा काय न्याय देत नाही त्या आरोपींना. त्या ज्या महिला आहे पीडितांना त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आपण जसं की बघतोय पुण्याला ज्या घटना घडल्या अशीच घटना ही मालेगावला देखील घडली होती. लोक जेव्हा ह्या घटनेसाठी रस्त्यावर उतरतात तर तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करता. आपण पुण्याला बघितलं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा त्या आंदोलनामध्ये जे लोक होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आलं पोलिसांकडनं आणि आरोपी हा सिद्ध झालेला आहे. 1-1.5 तासात आरोपीला पकडण्यात यश आलेले पोलिसांना देखील. मग तुम्ही फाशी द्यायला का नाही म्हणताय? त्या आरोपी ऑलरेडी 4 वर्ष आरोपी जेलमध्ये होता. त्यांनी त्याच्या सख्या भावाच्या मुलीवर बलात्कार केलेला होता आणि परत त्यांनी ही असं कृत्य केलं म्हणजे त्या आरोपीने त्याच्या मनात कोणतीच भीती राहिलेली नाही, कोणताच न्याय कानून त्या व्यक्तीला माहिती नाही म्हणून त्यांनी आज ही घटना हे कृत्य केलेलं आहे. त्या ज्या चिमुकलीला त्यांनी ठेचून मारा तसंच तुम्ही त्या आरोपीला ठेचून ठार करा, तेव्हा त्याला त्याची त्या भावना त्या यातना ज्या चिमुकलीने सहन केल्या त्याला त्या कळते. माझं नाव साक्षी विधाते, मी युवती सेना महानगर प्रमुख.